आणि हे बघा 1 किलो घेते 100 रुपये किलो आहे. नदी इकडे यायचं असा सेटअप केलेला आहे बघा. आणि हे बघत असं आपले शेतात येतात ना पावसाचे, तो पूर्ण आहे. हे बघा मित्रांनो पाण्यातले प्लॅन्ट आहेत. कसे आहे जोडी एक प्लॅन्ट म्हणजे तो पाणी पूर्ण जसं निसर्ग कसं क्लिअर करतो वरून खालून असं तसं, म्हणजे म्हणून मला वर्षातून फक्त 2 वेळेला पाणी चेंज करतो. हे हाच कारण आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप गरत 137 या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे ना. आज आहे कंटेंट ॲक्वेरियम जे मासेपालाची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी स्पेशल आहे. आणि आज मी चाललो आहे कुर्ला ॲक्वेरियम फिश मार्केट. आणि तिथे म्हणजे कसे भेटतात काय भेटतात आणि इथल्यापेक्षा स्वस्तच भेटतात. कारण मला एका वस्तूची प्राईस तिथे मला पेनला 1000 रुपये सांगलेली, तिथे नक्की कमी असणार. बघा असं दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक तर नक्की करा. चला फिश आणि मिल्की कोळी, सिल्वर कोळी, गोल्डन कोळी, नॉर्मल कोळी, किराणा मच्छी. हे बघा मित्रांनो पाण्यातले प्लॅन्ट आहेत. कसे आहे जोडी एक प्लॅन्ट कसा आहे? हा प्लांट 100 रुपये आहे. 100 रुपयाला आहे. मी 2021ला आलो लॉकडाऊनच्या टायमाला, तर मला 50 रुपयाला एक भेटलेला. कसं वाटली पण वाढले ना. मिल्की कोई नाही पण बटर मिल्की कोई साध्याच कोई ऑब्सर्व किती ॲक्टिव्हिटी आहे बघा. मच्छी घेतली 1 डझन घेतो. कसं डझन आहे ते? 200 रुपये डजन. 200 रुपये डझन. क्या मच्छी का नाम है? कलर वीडो. कलर फिश. कोई लेज़र भी बोलते हैं ना इसको? नहीं, कलर वीडो के बोलते. कलर वीडो. जशी तुमची लाइटिंग असेल ना तशी ती चमकणार. हे बघा पोपटी जास्त ना. ये हरा वाला ज़्यादा नहीं. एक डजन ये म्हणतो. ये हाँ गोल्डफिश एक जोड़ी. कैसा है जोड़ी है? ये 100 रुपये जोड़ी आ जाएगा. 100 रुपये. गोल्डफिश ही देते पूरा गोल्डफिश. टेल बड़ा मांगता है, उसका टेल अच्छा मांगता है और एक्टिव मांगता है. वैरायटी हमारे पास ये कोई कैसे है? ये कोई आपको 100 रुपये जोड़ी आ जाएगा. छोटा वाला मांगता है. और वो कौन? वो भी 100 रुपये जोड़ी आ जाएगा. और ये सिल्वर? ये 60 रुपये जोड़ी आ जाएगा. सिल्वर ही दे दो ना. ये वाइट है. हाँ वाइट दे दे. टेल वाला है अच्छा. तो मिल्की कोई वगैरह नहीं क्या? बटर फ्लो है. हाँ इसको मिल्की कोई बोलते हैं. अब बटर कोई
इसके बारे में नहीं मालूम, इसको यही बोलते हैं कि इसका टेल अच्छा रहता है ना। और ये एंजल फिश एंजल फिश आपको आ जाएगा 300 रुपये पेड़। 300 रुपये जोड़ी। एक दे दो जोड़ी, एक जोड़ी। एक जोड़ी दे दो एंजल फिश। अच्छा थोड़ा डायमंड वाला दे दो। हाँ ये डायमंड। एक ये देखो बड़ा पीस अच्छा। और कौन सा? अच्छा दिखाओ डायमंड वाला। ये वाला है ना? हाँ गोल्ड वाला है। ये ऑक्सर कैसा है? उसका आपको 250 रुपये जोड़ी आ जाएगा। 250 रुपये जोड़ी। ऑक्सर नहीं रख सकता उसमें। उस तरीके का नहीं रहेगा। और ये वरांडा गोल्डफिश ये जो है 250 रुपये जोड़ी आ जाएगा। तो जो रेड वाला है रेट क्या? रेट क्या? वो 400 रुपये जोड़ी आ जाएगा। प्लेन कोरियन मछली। और वो क्या? वो बबल है, एक बबल है। बबल है उसका खराब हो गया। मैं टेल अच्छा है उसका। ये दे दो मेरे को। एक पेड़ डबल दो दे दो। हाँ रेट मांगते हैं उसका ये। ये सब साथ में रहने वाला मछली। और अपना सामान किधर साइड में मिलेगा ना तो पूरा। और एयर फिल्टर वगैरह सब बाहर मिलेगा सभी। और इधर आने का कैसा बता सकते हैं क्या थोड़ा? हाँ इधर कैसे आने का आपका एक्वेरियम का नाम बताओ। मित्रांनो कॅमेऱ्यासमोर बोलायला तो वशालतोय लहान मुलगा आहे. कुर्ला स्टेशनला उतरलं आहे की ईस्टला आहे आणि 5 मिनिटाच्या पलावर ॲक्वेरियमचं पूर्ण बाजारच आहे. 4-5 दुकानं आहेत पूर्ण मुंबईमध्ये हा एकच मोठा आहे. कितना टाइम तक रहेगा ये मच्छी? ये 36 घंटा रहेगा। 2 दिन रहेगा. बघा प्रिन्स मित्रांनो आता घेतली मी 1060 रुपयाची मच्छी झाली पूर्ण ती टोटल. आणि आपल्याकडे हीच मच्छी 2-2-2.5 हजारापर्यंत आली असते एवढी मच्छी. आता जेव्हा गुगल पे वगैरे करतो का नाही एक 1060 कितना चलता है आपका? तर मित्रांनो निघालो आम्ही आता मच्छी घेऊन. आता चालू आपण ते आपल्या स्पंज जाली वगैरे असे घ्यायचे आपल्याला. ती बघा पुढं दुकान आहे दुकानातून घेतो. आणि मच्छीचा खाना पण घ्यायचा आपल्याला मेन म्हणजे. बघू आता त्या फिश टँकमध्ये ॲक्वेरियमसाठी आपलं शोकीसाठी कोटे ठेवले. ते 100 रुपये किलो आहेत. ते 50 रुपये किलो आहेत आणि 100 रुपये किलो आहेत. ते पण 50. आणि हे बघा 1 किलो घेते 100 रुपये किलो आहे. आणि नदीकडे जे आपले भेटतात ना ते पूर्ण हा लिक्विड 100 रुपये. आणि मी घेतलं इथं सामान दाखवा. 300 रुपयाचा 1 किलो आणि एक फिल्टर घेतला आहे. स्पंज घेतला आहे 100चा आणि अँटीक्लोरीन मेडिसिन वगैरे. आणि ट्यूब घेतली 4 फुटीची 500 रुपयात. बघा ही आपली खरं 700 रुपयाला भेटते. ती मला इथं 500 रुपयाला भेटली बघा. टोटल 1600 झालं. पूर्ण तुम्हाला इथे सामान भेटेल. बघा मला जे पेनला जे फिल्टर जे 1000 रुपये सांगलेले ते मला इथं 700 रुपयांनी फिल्टर भेटलं आहे. इथं या इथं असा सेटअप केलेला आहे बघा. आणि हे बघत असेल आपले शेतात येतात ना पावसाचे
तो पूर्ण आहे आतमध्ये हार वगैरे डेकोरेशन चला मित्रांनो, तुम्ही आता 2000ची खरेदी केलेली आहे. मित्रांनो आतमधून निघालो मी आता. रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, ईस्टला आहे. तर मित्रांनो आता मी एकदा फायनली घरी पोचलो आहे. आणि काय माहीत आहे का, म्हणजे पोचलोच आहे केव्हा, पण मी गाडीत पाणी घेऊन गेलेलो आणि पाणी टाकत आलो आणि हे बघा, हे स्पंज घेतलं आहे, एक स्पंज घेतलं आहे, खाणं घेतलं आहे हां, आणि एक मशीन घेतली. बाबूला रेलवाला पाणी रेलवाला पाणी आणलं आहे. आणि हे आणलं एक ड्रॉप मशीन, व्हाईट लिक्विड. व्हाईट लिक्विड आहे 10 रुपयाला एक आहे तिथे. आणि ब्लू लिक्विड घेतलं आहे. थांब बाबू जेव्हा आपण फिस्टनचं पाणी चेंज करतो ना, तर आपल्या पाण्यात कसं असतं, क्लोरिंग असतं. ते फंगस वगैरे पकडू नये म्हणून डॅम्पवालं क्लोरिन टाकतात, शेवाल वगैरे पकडू नये म्हणून. पण ते क्लोरिनमध्ये काय होतं, आपली मासली मरतं. त्यासाठी तो व्हाईट लिक्विड टाकायचा असता. आता मी हे टँकला एक लिक्विड टाकतो, एक बॉटली असं. त्याकडे आणलं मी एकदाच आणलं. आणि थोडासा हे ब्लू लिक्विड मेडिशन. आणि मासे आणले. वरंडा माझ्याकडे एकच राहिलेला म्हणून वरंडा आणली. 4 राहिले, 2 मित्राला पाहिजे. एकदा माझ्या टाकून देतो. आता टेम्परेचर कसं असतं माहिती आहे का, आले पहिलं हे आपण पाण्यात ठेवायचं असतात. पण आपलं टेम्परेचर एकच आहे, सेम आहे. पण आपण हीटर पण लावलेलं आहे, तेवढा टेम्परेचर. बाहेरचा पण तेवढा टेम्परेचर आहे, काय टेन्शन नाही. ऑक्सिजन वगैरे मारून दिलेलं त्याच्यात. आणि 2 दिवस मासलेले अशीच ठेवून दिली, तेवढा ऑक्सिजन आहे त्याच्यात. बाबू त्यांची झाली का? खालते असेल. बदले याच्यात बंद झालं. झाली नाही का? मित्रांनो कवा पण बघा
आपण मासली विकत आणतो ना, तेव्हा हा पाणी आपल्या टँकमध्ये केव्हाच ॲड नाही करायचा. काही टँकमध्ये हे असतं त्यांचं ते केव्हा ना केव्हा ते टाकलेलं असतं आणि मेडिसिन मिक्स असतं सगळं. बॅक्टेरियाचा प्रकार जास्त असतो त्याच्यात, म्हणून केव्हा टाकायचं. आता जाळी आमची कुठली त्यामुळे हाताशीच टाकतो. बंद कर. हे बघा मित्रांनो, 2 गोल्डफिश, 4 वरांडे आहेत. त्यातले 2 वरांडा मित्राला पाहिजे आणि 1 डझन हे आणलेत सिल्की मासा आणले आणि मिल्की कोय, सिल्वर मिल्की कोय 1 जोडी आणलेली. हा टॉप फिल्टर चेंज करायचा आहे. टॉप फिल्टरला तेवढी पॉवरच नाही, काहीच नाही पॉवर बोललं तरी चालेल. मला टँक मोठी आहे. टॉप फिल्टर आणलं आहे. हां आणि मित्रांनो बघा, हा शार्क मासा आहे. हा आम्ही कधीतरी तेलात फ्राय करून खाणार आहात. याला थोडं मीठ टाकू पहिला पाण्यामध्ये, म्हणजे खायला टेस्ट लागली पाहिजे त्याला. पण गोरे पाणी आहे ना त्याच्यामुळं. आला सिस्टमच छोटंच लागतं, ते लागत नाही. मोठं लागत नाही, मिनिटांत दाबवतो. छोटं लावा ना ते. छोटंच लावतो. एका तिराला मछली आहे ना. तिराने मच्छी नाही बरोबर होती त्याच्यात मग ॲक्टिव्ह असते, म्हणजे ते गेम असलेला मारणार. सगळे मासलेला ना.
चांगलं असतं. चालू करा ना समजा आणि मशीन चांगली होते ती नली फेकली बघा. मशीन पाहिजे अशी स्पेशलला चालू झाली ती. बरोबर येतं फुल प्रेशर आहे, फुल स्पेशल आहे. उडवते पाईप. पाईप डायरेक्ट फेकते, त्याला पॅकिंग लावावं लागेल, टेप बी मारावं लागेल काहीतरी. आणि सध्या राहू द्या. बघा मित्रांनो, फिल्टर लावून झालेला आहे बघा. अशा प्रकारे तो फिल्टर असतं, म्हणजे तो पाणी पूर्ण जसं निसर्ग कसं क्लिअर करतो वरून खालून असं तसं. म्हणजे म्हणून मला वर्षातून फक्त 2 वेळेला पाणी चेंज करतो. हाच कारण आहे का मी हा टॉप फिल्टर वापरतो. तेव्हा कसं प्रेशर आता मग कशी प्रेशर बघला कसं होता. आणि उद्या परवाना एवढं पाणी हा क्लिअर होईल ना, पूर्ण क्लिअर करून टाकेल. चला मित्रांनो, आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल तर मला लाईक नक्की करा. चला, ओके, बाय.